कालची भूमिका काही संबंध नसताना हे भाजपच्या इशाऱ्यावर मी स्पष्ट आरोप करतोय, भुजबळांनी मला टार्गेट केलं आहे. कारण नागपूरच्या मेळाव्यामध्ये जी गर्दी अलोट आली आणि तिथून अपेक्षा नव्हती तेवढाच ओबीसी समाज रस्त्यावर उतरून हक्कासाठी उभा झाला. त्यामुळं भारतीय जनता पक्ष घाबरलं, सरकार घाबरलं आणि भुजबळ साहेबांना पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम सुरू केलं. मी टार्गेट करत असताना मला टार्गेट करताना भुजबळ साहेबांचे मी आभार मानतो, धन्यवाद देतो की तुम्ही मला जर टार्गेट करून ओबीसी समाजाला न्याय मिळत असेल, तो 2 सप्टेंबरचा जी.आर मिळत असेल तर भुजबळ साहेबांच्या पाया पडायला मी जातो. तो जी.आर रद्द करा. तुम्ही आमचे नेते आहात आणि तुम्ही ओबीसीचे आश्रयदाते आहात. पण तो जी.आर रद्द झाला तर त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेईल आणि भुजबळ साहेबांना सांगेन की आयुष्यात तुमच्या नेतृत्वामध्ये ही लढाई तुम्ही जोपर्यंत लढाल त्या लढाईमध्ये मी सामील होईल.